श्री एकविरा देवस्थानच्या वतीने कार्ला येथील श्री एकविरा देवीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, 10 पंचायत समिती सदस्य आणि 5 जिल्हा परिषद सदस्य तसेच तळेगाव नगरपालिका, रोहा नगरपालिका, देहुगाव नगरपंचायत, वडगाव नगरपंचायत येथील सर्व विजयी सदस्यांचा, नगरसेविका यांचा सत्कार आमदार नावाचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्री गणेश आप्पा ढोरे तसेच जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष श्री जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, नगराध्यक्ष तसेच श्री एकविरा देवस्थानचे वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख तसेच खजिनदार विश्वस्त नवनाथ आज आपण एकविरा गावावर दर्शनासाठी आले आणि माझ्या पंचायत सर्व माझ्या मित्र परिवार आणि लोणा नगरपालिकेच्या नगरसेवक सर्व नगरसेवक आणि या भागातील जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते आज आई एकविराच्या दर्शनासाठी आपण आलात आणि आई एकविराचे दर्शन आपण सर्वांनी घेतले। या एकविराच्या दर्शनासाठी आम्ही 2 दिवसापूर्वी अण्णांना भेटलो आणि अण्णांना विनंती केली की पहिल्यांदा राष्ट्रवादी तालुका झालेला आहे, लोणा नगरपालिकेचा सत्ता राष्ट्रवादी झाली, पंचायत समिती जिल्हा परिषद राष्ट्रवादीची, पंचायत समितीची पहिल्यांदा सत्ता राष्ट्रवादीची आली यांनी विठ्ठलराव शिंदे आणि गणेश आप्पा ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले। नगरसेवक, नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य माणेकर मावळसाठी आणि या भागातील माझे सर्व कार्ला एकविरा देवी आपण आज अण्णांना घेऊन येतो दर्शनासाठी आलेलो आहे। आज आईला एकच मागणं आपण करतोय की पहिल्यांदा जसं बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेस महाराष्ट्र राज्याचे पहिलं मुख्यमंत्री मनोहर जोशी हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं मंत्रिमंडळ सगळं दर्शनासाठी इथं आईच्या तिथं दर्शनासाठी आणलं होतं। तसं पहिल्यांदा आपण मावळ तालुक्यात पहिल्यांदा सत्ता आल्यानंतर अण्णा तुम्ही मी आईच्या दर्शनासाठी आलं तर ट्रस्टच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं सरसर स्वागत करीत आहे। अण्णा आमची एकच ट्रस्टच्या वतीनं मागणी, याच्या मागे तुम्हाला आणण्याचं एक कारण बी आहे। आत्ता यात्रा पार पडली अण्णा आणि ज्यावेळेस आपण वरती आलोय, जे काही आता 20 फुटाच्या ज्या पायऱ्या बनवायच्या आहेत तिथं आता फॉरेस्टकडे आमचा प्रस्ताव थांबलेला आहे, तो लवकरात लवकर प्रस्ताव व्हावा आणि जे समोर जे पटांगण दिसतंय, पटांगणाच्या समोरची जागा दिसते ती जागा फॉरेस्टकडनं आपण कशी आपल्या ट्रस्टकडे वर्ग होईल त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावं, कारण की आमची दर्शन नाही ती जर जागा आम्हाला समोर आता तुम्हाला जाताना दाखवतो। या यात्रेमध्ये 8 ते 10 लाख भाविक इथं आले होते आणि एवढ्या 8-10 लाख भाविकांनी इथून दर्शन घेतलं आणि इकडे सगळ्या पालख्या वगैरे झाल्यानंतर खाली पायथ्याशी त्यांच्या थोडं किरकोळ हे झालं, पण आपण आमची एकच विनंती की येण्यासाठी एक रस्ता आणि जाण्यासाठी एक रस्ता कसा आपल्याला करता येईल ते थोडं आपण पाणी करून तो प्रस्ताव ठेवावा आणि आपण आलात सर्वांनी, जे सर्वजण आपण नगरसेवक इथं दर्शनासाठी आलात, आपले परत पुन्हा एकदा एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आपले स्वागत करतो आणि माझ्या 2 शब्द संबोधन येईल महाराष्ट्र। धन्यवाद अध्यक्ष। यानंतर प्राथमिक स्वरूपामध्ये एक 3 मान्यवरांचा सत्कार होईल। या इकडे समोर इकडे कॅमेऱ्यात डन। हॅलो ठीक आहे। त्यानंतर मनीषाताई नितीन मोरे आपला सत्कार होतोय। ठीक आहे। कोणते प्रश्न आहेत? वहिनी इकडे समोर इकडे कॅमेऱ्यात समोर कोणते प्रश्न तो कोणते
पुन्हा समोर इकडे समोर समोर इकडे 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 या ठिकाणी ठीक आहे चालेल नारायणभाऊ ठाकर, नारायणभाऊ पायकर. यानंतर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर तसेच तळेगाव मंदिराच्या साक्षीने देवीच्या साक्षीने आपण आज मावळ तालुक्यातल्या सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तळेगाव शहर, लोणावळा शहर, वडगाव शहर आणि देहू, त्याचप्रमाणे ग्रामीण भागाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या पार पाडल्याच्या नंतर एक आगळं वेगळं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपादित केलं आणि त्याचं सर्व श्रेय हे तालुक्याचे एक दूरदृष्टी असलेले आमदार आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक मंडळांना शेळके आणि सर्व कार्यकर्ते त्यांच्या बळावरती, त्यांच्या ताकदीवर, त्यांच्या मेहनतीवरती आपण हा विजय संपादन केला. 4-5 दिवसापूर्वी दीपकांना नगरसेवकांचा, नगराध्यक्षांचा, उपनगराध्यक्षांचा सत्कार, जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वांचा सत्कार या ट्रस्टच्या वतीनं ट्रस्टचे अध्यक्ष दीपकांना मुळवळे यांच्या वतीनं हा सत्कार आयोजित केला. या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके, ट्रस्टचे अध्यक्ष, लोणावळ्याचे अध्यक्ष, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलांना शिंदे, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि मावळ तालुक्यातून आलेले सर्व या राष्ट्रवादीवर प्रेम करणारे सर्व नातेगण आज आपण हा सत्कार ठेवला. अत्यंत चांगल्या प्रकारचं काम इथं केलं. त्यांना या मंदिरात येण्यासाठी अनेक अडचणी अध्यक्ष काय सांगू शकले नाही, पण इथं रोपवेचा एक प्लॅन आहे, पण रोपट्याच्या प्लॅनच्या पाठीमागे आपण पाठपुरावा करावा आणि पायऱ्यांच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारच्या कॉन्क्रीटी पायऱ्या व्हाव्यात. कारण वयोवृद्ध लोकांना सुद्धा इथं येता यावं यासाठी मी आपल्याकडं मागणी करतो अध्यक्षाच्या वतीनं त्याच्यावर आपण लक्ष द्यावं आणि चांगल्या प्रकारचं काम या मंदिराचं चाललेलं आहे. दीपक अण्णांच्या मार्गदर्शनात ते सर्व सहकारी चांगल्या प्रकारचं काम करतात. बऱ्याच वर्षांनी दीपक इथं आलो, नॉनस्टॉप आला, तू सांगितल्यामुळे नॉनस्टॉप आलो. नगरसेवकांचा, नगराध्यक्षांचा, उपनगराध्यक्षांचा सत्कार, जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वांचा सत्कार या ट्रस्टच्या वतीनं ट्रस्टचे अध्यक्ष दीपक अण्णा मुळवळे यांच्या वतीनं हा सत्कार आयोजित केला. या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके, ट्रस्टचे अध्यक्ष, लोणावळ्याचे अध्यक्ष, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलांना शिंदे, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि मावळ तालुक्यातून आलेले सर्व या राष्ट्रवादीवर प्रेम करणारे सर्व नातेगण आज आपण हा सत्कार ठेवला. अत्यंत चांगल्या प्रकारचं काम इथं केलं. त्यांना या मंदिरात येण्यासाठी अनेक अडचणी अध्यक्ष काय सांगू शकले नाही, पण इथं रोपवेचा एक प्लॅन आहे, पण रोपट्याच्या प्लॅनच्या पाठीमागे आपण पाठपुरावा करावा आणि पायऱ्यांच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारच्या कॉन्क्रीटी पायऱ्या व्हाव्यात. कारण वयोवृद्ध लोकांना सुद्धा इथं येता यावं यासाठी मी आपल्याकडं मागणी करतो अध्यक्षाच्या वतीनं त्याच्यावर आपण लक्ष द्यावं आणि चांगल्या प्रकारचं काम या मंदिराचं चाललेलं आहे. दीपक अण्णांच्या मार्गदर्शनात ते सर्व सहकारी चांगल्या प्रकारचं काम करतात. बऱ्याच वर्षांनी दीपक इथं आलो, नॉनस्टॉप आला, तू सांगितल्यामुळे नॉनस्टॉप आलो. तुम्हाला
उपस्थित सर्व ग्रामस्थ म्हणजे सहकारी पत्रकार बांधवांनो, मी प्रथमतः आई एकविरा देवी ट्रस्टच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या मनापासून ऋण व्यक्त करतो. आम्हा सर्वांना आई एकविराचं दर्शन घेण्याकरता आणि आमचा सन्मान किंवा आम्हाला जो काही प्रसाद त्या ठिकाणी देण्याकरता बोलवलं, यशोचित अशा पद्धतीचा सन्मान केला. गेले अनेक वर्षांपासून आई एकविरेच्या दर्शनाला मी देखील आवर्जून येत असतो, कारण माझंही स्वप्न होतं मला आमदार व्हायचं. आणि 2016 पासून ठरवलं की आपण आई एकविरेच्या दर्शनाला आवर्जून केलं पाहिजे. आणि त्याला प्रतिसाद देणारा अध्यक्ष तुला आहे. त्याने सांगितलं तू आई एकविरेच्या दर्शनाला आलं पाहिजे. परवा दिवशी यात्रा होती, यात्रेच्या दिवशी मला माहित होतं एवढी गर्दी असं. मी तिकडं 1.5-2 किलोमीटर लांब अडकून पडलो आणि शेवटी पायथ्यावरच नमस्कार केला, निघून गेलो. नाहीतर मला माहित नाही कोणत्या दगडी मला खायला लागला. कारण पालखीचा सोहळा ओळखला, दीपकांना म्हणतोय तुला वाट करून ठेवली, तू वरती ये. अरे म्हणलं मी खाली जाणार पुढे, आणि वाट करून सगळी मंडळी खाली येत होती. जवळपास 8-10 लाख भाविक या ठिकाणी असताना त्याचं नियोजन करणं, पालखी सुरक्षितपणानं आहे गडावरती आणणं, आलेल्या भाविकाला प्रत्येकाला दर्शन देणं आणि खानपर्यंत पोहोचवणं, हे पुन्हा येण्या गबाड्याचं काम नाही. ते या ट्रस्टीचे अध्यक्ष हातात घेतलं तर ते पुढे मागे न बघता हे माझ्या समाजाचं काम आहे, हे माझ्या जनतेचं काम आहे, याचा विचार करून काम करणारी टीम आपल्या सोबत आहे, याचा देखील मला आनंद आहे. आणि एक काम तुम्ही सगळ्यांनी अशाच पद्धतीने उभं राहून केलं पाहिजे. नाहीतर मी निवडून आलोय आणि मी आता नगरसेवक आहे, मी आता जिल्हा परिषद सदस्य आहे, मी आमदार आहे, या आविर्भावात राहिलो तर आपले 5 वर्ष कसे जमतील आणि लोक आपल्याला नमस्कार घालणारे निवडणुकीत काय चमत्कार करून दाखवतील हे सुद्धा सांगू शकतात. त्यामुळे ही निवडणूक असेल किंवा संविधानानं जे काय आपल्याला अधिकार दिले आहेत, लोकशाही मार्गाने जे आपल्याला सन्मान दिलेला आहे, या सन्मानानं कधी होरपळून न जाता आपण या जनतेच्या काय पुन्हा जाऊन काम केलं पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आज गडावरती येत असताना सगळ्यांच्याच मनातली एक खंत आहे आणि माझ्या देखील मनातली खंत आहे. आम्ही दादांना या ठिकाणी आणायचं प्लॅनिंग केलं. हेलिपॅड व्यवस्थित करायकरता दीपक अण्णांनी ट्रस्टीनी गावावरनं सिमेंटची पोती, खडीची पोती आणली, हेलिपॅड तयार केलं. परंतु हेलिपॅड पूर्ण झाल्यावरती जे कंट्रोल करणारे किंवा